शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपनेते राजू वाघमारे यांनी नागपुरामध्ये पत्रकार परिषद घेत महायुतीने विदर्भात केलेल्या कामाची तसेच आणलेल्या प्रोजेक्टची माहिती दिली। तसेच आणखीन काही प्रोजेक्ट विदर्भात येत असून या माध्यमातून 10 लाख लोकांना रोजगार देणार असल्याची माहिती वाघमारेंनी दिली आहे। विकास कशा पद्धतीने आम्ही करतोय, आम्ही सूरजगड येथे 14,000 कोटी 5,000 कोटीची कामं 2 प्रकल्प घेऊन आलोय। स्टील प्लांट आहे, तिथून 10,000 लोकांना विदर्भात रोजगार प्राप्त होणार आहे। आम्ही भद्रावतीचं कोळसा खनिज जे आहे तिकडे आम्ही हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा प्रकल्प आहे जवळजवळ 20,000 कोटीचा, तिथून 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। 11 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2,517 मेगावॉट पवन ऊर्जा आम्ही उभारतोय। सिंचनाचा जो अनुशेष म्हटलं जातं नेहमी की जो विदर्भातला भरला जात नाही, तर तो सिंचनाचा जो अनुशेष आहे त्याच्यासाठी आम्ही पेनगंगा नदीवर ऑलरेडी 11 बॅरेजेस बांधल्या, जिगाव प्रकल्पाला गती दिलेली आहे। त्याच्यानंतर वैनगंगा आणि नळगंगा हा नदी जोड प्रकल्प आहे, याच्यासाठी जवळजवळ आम्ही 83,646 कोटी आम्ही खर्च करतो। गोसीखुर्दचा जो राष्ट्रीय प्रकल्प आहे त्याला आम्ही 1,500 कोटी दिलेत विदर्भाच्या जनतेसाठी आणि 2025 पर्यंत पूर्ण करतोय। जो समृद्धी महामार्ग जो आहे तो महाराष्ट्राला विदर्भाशी जोडलेला आहे, तो महामार्ग आम्ही आज गडचिरोलीपर्यंत वाढवतो आणि मराठवाडा आणि विदर्भाला एकत्र आणून तिथे टुरिझम सर्किट उभारतोय की त्याच्यातून रोजगार आणि शेतकऱ्यांची कामं होतील। म्हणजे या प्रकारे विदर्भाकडे जर सगळ्यात जास्त लक्ष कोणी दिलं असेल आणि सगळ्यात जास्त पैसा विदर्भासाठी जर कोणी खर्च केला असेल तो येत्या या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे आमचं सरकार आहे महायुतीचं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी हा जो संपूर्णपणे हा विकास विदर्भाचा आम्ही करतोय, महाराष्ट्राचा करतोय, तो घेऊन लोकांसमोर येणं हा एक आमचा उद्देश होता। दुसरा उद्देश हा होता की आम्हाला ज्या आता अफवा पसरवत आहे की काही ठिकाणी महाविकास आघाडी येणार, तर ते सायंटिफिकरित्या ॲनालिसिस जर तुम्ही केला तर गेल्या 4 निवडणुकांमध्ये या ज्या 10 सीट आहेत या विरोधक फक्त याच्यातील 5 सीट फक्त एकदा जिंकून आलेले आहेत।